विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत फ्यूज वायर म्हणजे वितळ ताऱ्यांच्या बद्दल. लेट्स स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये मी उषा परिहार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत करते. आता या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर फ्यूज तारा दिसत आहे, म्हणजे वितळ तार ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. पण सहसा वितळ तार हा शब्द आपण वापरत नाही, तर आपण फ्यूज गेला, फ्यूज आला अशा पद्धतीने आपण बोलत असतो. तर हा फ्यूज जाणं म्हणजे काय, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जनरली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कधी कधी काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्व आपल्या घरचे जे इन्स्ट्रुमेंट म्हणजे वस्तू आहेत, डिव्हायसेस आहेत, जसं की सगळे लाईट्स, पंखे आणि समजा AC किंवा दुकानामधील अनेक वस्तू ह्या काय करतात, चालूच असतात, कूलर चालू असतात आणि त्यामुळे काय होतं की भरपूर अशी विद्युत पुरवठा त्याच्यासाठी लागत असतो. आणि ही विद्युत शक्ती वापरत असताना एक ट्रान्सफॉर्मरकडून ती ओढली जाते आणि त्या ट्रान्सफॉर्मरची तेवढी जर कॅपॅसिटी नसेल, क्षमता नसेल, तर या इन्स्ट्रुमेंटमधली म्हणजे या डिव्हाइसमधली वितळ तार जी आहे, फ्यूज वायर जी आहे, ती काय होते, वितळते. कारण तिचं कामच आहे, जास्त लोड जेव्हा येतो, ओव्हरलोडिंग जेव्हा त्याचं होतं, तेव्हा ती वितळायला सुरुवात होते आणि विद्युत पुरवठा बंद होतो. म्हणजे त्यालाच आपण अतिभार किंवा ओव्हरलोडिंग असं म्हणतो. आणि जेव्हा जेव्हा असा अतिभार त्या वस्तूवर किंवा त्या उपकरणावर येतो, तेव्हा ओव्हरलोडिंग म्हणजे अतिभाराने विद्युत पुरवठा खंडित होतो आणि हा विद्युत पुरवठा खंडित करण्याचं काम ही वितळ तार म्हणजेच फ्यूज वायर करत असते. आणि वितळ तारेचं कामच आहे की ओव्हरलोडिंगला थांबवणं. म्हणजेच जे डिव्हाइस आहे ते खराब न होता फक्त तिथली विद्युत पुरवठा तात्पुरता बंद होतो आणि आपलं जे डिव्हाइस आहे, कूलर आहे, पंखे आहेत किंवा आणखी कुठल्या गोष्टी, ह्या सर्व व्यवस्थित राहतात. फक्त तात्पुरता विद्युत पुरवठा खंडित करण्याचं काम ही वितळ तार किंवा फ्यूज वायर करत असतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वितळ तारेबद्दलची माहिती निश्चितच चांगली समजली असेल आणि त्याचं कार्य काय आहे, ते कसं काम करतं हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. आणि या ठिकाणी विविध प्रकारच्या वितळ तारा तुम्हाला दिसत आहेत आणि ह्या तुम्ही निश्चितपणे पाहिल्या असतील. कधीही जेव्हा विद्युत उपकरणांची दुरुस्ती होत असते, तेव्हा निश्चित ह्या वितळ तारा कोणकोणत्या आहेत आपण निश्चित पाहिल्या पाहिजे. आणि नक्की पहा, कुठे विद्युतच्या दुकानात जाऊन सुद्धा तुम्ही ह्या वितळ तारा पाहून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला